आणि एक महत्त्वाची बातमी, नागपुरातील सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीमधील स्फोटात 9 जणांचा मृत्यू झालाय आणि आता मृतांच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन सुरू झालंय। कंपनीमध्ये जाण्यापासून रोखत असल्यानं नातेवाईक संतप्त झालेले आहेत आणि संतप्त नातेवाईकांनी रास्ता रोको केलेला पाहायला मिळतो। तर सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीमधील स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला आणि या मृत्यूनंतर मृतांच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांकडून रास्ता रोको केला जातोय। कंपनीत जाण्यापासून रोखत असल्यानं नातेवाईक संतप्त झालेले पाहायला मिळतात। दरम्यान पोलिसांचा देखील अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। या सगळ्या लोकांना अडवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे। तारा होती पूर्ण पोरासारखी माय बापाला पोचत होती 17-18 बँकवाल्यानं असं केलं का आयडी काढा त्याचं पेमेंट नाही निघालं। 13,000 रुपये पेमेंट तिच्या बँक मध्ये फसून गेलाय। 13,000 रुपये बँक मध्ये पेमेंट फसल्यानंतर काय करणार आहे? पोरगी ओट्या करते 18,000 रुपये 14,000 रुपये पेमेंट काय ओटीसाठी हा तर ओटीसाठी बोलावलं होतं तिथे, जबरदस्तीनं ओटीसाठी बोलावलं होतं सर। त्यासाठी त्याची गिनती नव्हती, आज गेली नव्हती। ती आधार होती घराचा घराचा एकटीच आधार होती सर। घराचा एकमात्र आधार होती, मात्र ती आता या ब्लास्टमध्ये गेल्यामुळे या घराचा जो आहे तो भार आता नेमका कोण झेलणार? कारण वडील जर बघितलं तर वडील हँडिकॅप आहे, आई बकऱ्या चारून कसं तरी गुजर बसर करते। अशा परिस्थितीमध्ये या परिवाराचा आधार जो आहे तो आधार आता गमावलेला आहे। कॅमेरा खंडूसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।